हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनापासून आपण 2 दिवस कुंडलिनीचा आणि अष्टांग योगाचा ध्यान प्रक्रिया ज्या आहे त्या ध्यान प्रक्रियेचा विचार जे भगवद्गीतेने सांगितलेला आहे आणि माऊलींनी जसं निरूपण केलेलं आहे त्या निरूपणाप्रमाणे आपण आपल्याला चालू आहे. आपलं फारसं इंटरेस्टिंग जरी नसलं, इंटरेस्टिंग नाही या शब्दाचा अर्थ आहे की ते आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित नाही. आणि जे रोजच्या जीवनाशी संबंधित नसतं ना त्याबद्दल शिकायला, त्याबद्दल ऐकायला आणि ते आचरणात आणायला त्रासही होतो, अवघड जातं आणि कंटाळा पण त्याचा येतो. ह्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत, अगदी खऱ्या. म्हणजे म्हणूनच आपल्या जीवनाशी संबंधित असलेली साधनाच आपल्याकडून खूप काही करून घेऊ जाऊ शकते. म्हणून कुठलीही साधना, आपली जी आध्यात्मिक साधना जी आहे ती आध्यात्मिक साधना आपल्या जीवनाशी जोडता आली पाहिजे. नित्य जीवन आपण जे जगत असतो, व्यवहार करत असतो, त्या व्यवहाराशी जर आपल्याला ध्यान योग जोडता आला, भक्ती योग जोडता आला तर त्यातच शब्द आहे बरं काय, जोडणे शब्द त्यातच आहे. ध्यान योग जोडता आला म्हणायची काय गरज नाही. ध्यान योग म्हणजे ध्यानानं पण आपल्या जीवनाशी जोडलो गेलो, कर्मानं आपल्या जीवनाशी जोडलो गेलो आणि भक्तीनं जर आपल्या जीवनाशी आणि व्यवहाराशी जर आपण जोडलो गेलो तर मी परमार्थ करतोय आणि मी प्रपंच करतोय ही दोन्ही भाषा संपुष्टात येतील. मी प्रपंच करतो ही भाषा आपण जेव्हा वापरतोय तेव्हा आपल्याला अजिबात आध्यात्मिक साधनांचा विचार त्यामध्ये नसतो. आणि ज्यावेळी मी परमार्थ करतो अशी वाटणी करून ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी त्या वाटणीमुळं एकदा ते करून झालं की माझा त्याच्याशी संबंध नाही असा भाव उत्पन्न होण्याची शक्यता असते. म्हणून साधकानं सावधानतेनं साधनेला सुरुवात करताना आपल्या जीवनाशी त्याचा संबंध कुठेतरी लावता येतो का बघितलं पाहिजे. नंतर शास्त्राचा मूळ उद्देशच आहे की हा संसार आनंद काय म्हणेन, अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीने तिने लोक. आता संसार सुखाचा नसताना सुद्धा माऊली बोलतात की अवघाची संसार सुखाचा करेन. म्हणजे संसार करत असताना मी भगवंताच्या अनुसंधानामध्ये जेव्हा मी माझे व्यवहार करायला लागतो तेव्हा तो व्यवहार भक्ती होते, ध्यान होते आणि कर्मसुद्धा होतं. म्हणून मग त्या तिन्ही द्वारे मी कुठं जातो, बरोबर जातो ज्ञानयोगामध्ये. मग ज्ञानयोगामध्ये प्रवेश करायचा नसतो, प्रविष्ट होतच असतो आपण. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना तर या गोष्टी आहेत. मी ध्यान करतो असं ज्यावेळी भाषा असते ना त्यावेळी ही प्रापंचिक भाषा आहे. ध्यान करतो, मी भक्ती करतो, देवाची पूजा करतो, मी देवमय होत नाही. लक्षात ठेवलं फार गरजेचं आहे. मी देहमय आहे, देवमय नाही. जेव्हा देहातून मी बाहेर पडेल आणि देहाचा विचार संपुष्टात येईल त्याचवेळी मी देवमय होईल. म्हणून सगळी योगिक प्रक्रिया जी आहे ती आपल्या शरीराशी जोडलेली योगिक प्रक्रिया आहे. ठीक आहे, पण योगाच्याच द्वारे आत असणाऱ्या चक्रांचा भेद करणं किंवा हृदयग्रंथी भेदून पुढे जाणं हाही एक हठयोगातला, ध्यानयोगातला, अष्टांग योगातला एक प्रकारच आहे. माऊलींनी म्हणून मुद्दामून उल्लेख केला. त्यांना किती कळते, त्यांना किती माहिती होतं हे सांगण्यासाठी तर निदान सांगितलं नसेल ना, त्यांनी नाही सांगितलं नसेल की मला ध्यानयोगाचं आणि अष्टांगयोगाची आणि कुंडलिनीची शक्तीची किती माहिती आहे हे लोकांना कळावं. मग लोक मला म्हणतील ह्यांना किती माहिती आहे यासाठी ते बोलले असतील का? नाही. ते आम्ही करावं सगळं. लोकांना दाखवण्यासाठीचा जो परमार्थ आहे, लोकांना दाखवण्यासाठीचं जे प्रवचन आणि कीर्तन आमचे आहेत ही आम्ही करावी.
ती ज्ञानेश्वर माऊली तुकोबा यांनी लोकांच्या कल्याणासाठी केली, आपल्या कल्याणाचा विचार केला नाही. आणि म्हणून त्यामध्ये ते म्हणतात अवघाचा संसार सुखाचा करेना. आणि अवघा शब्दामध्ये या संसाराबरोबर ह्या संसाराची निर्मिती करणारा जो निर्माता आहे त्याला धरून ते बोलतात, कारण तो आनंदमय आहे. अवघाचा संसार आनंदमय नाही, पण त्याने निर्माण केला आहे म्हणून तो आनंदी असायलाच पाहिजे, हा मुद्दा आहे. जर संसाराची निर्मिती ईश्वराकडून झाली असेल, ईश्वर जर आनंदाचा स्रोत असेल, तर संसारसुद्धा आनंदाचा स्रोत का होऊ नये, हा मुद्दा चिंतनात घेण्यासारखा आहे. मग घ्यावं आपण पण. म्हणून इथं आत्ता आपण 2 दिवस पाहायला लागलो की कुंडलिनी शक्तीची जागृती व्हायला लागलेली आहे. आणि आतमध्ये ज्या खळबळी शरीरामध्ये निर्माण होतात, या शरीरामधल्या खळबळींचा आणि एकूण बदलांचा माऊली बोलायला लागलीत. त्याने अनुभव घेतला आणि मग सांगितलं. आम्हाला अनुभव नाही म्हणून कंटाळा येतो, एवढाच फरक त्यामधला आहे. पण कंटाळा जरी असला तरी आपल्याला ज्ञानेश्वरीचं एकंदर जे पूर्णत्व आहे ते सगळ्या ओळींना स्पर्श करत जायचा विचार आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरी ही फक्त आनंद घ्यायची आहे, आनंद घ्यायचा आहे. ह्यातलं काही शिकायचं वगैरे काय किंवा कोण कुणाला शिकवणार नाही. त्यातला आनंद जो आहे, आनंदातला रस जो आहे तो रस घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपलं हे चाललेलं आहे. आपल्यापैकी आपल्यात किती लोक आपले हे ज्ञानेश्वरी प्रसारित होणारे अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टमधून प्रसारित होणारी ज्ञानेश्वरी किती जण ऐकतात महाराष्ट्रामध्ये. यूट्यूबला पण त्याचं आपल्याला प्रसारण बघायला मिळतं. आपल्या रोजच्या चिंतनामध्ये सुद्धा ते ऐकायला व्हॉट्सअपच्या द्वारे मिळतं. पण किती लोक ऐकतात काय माहिती नाही. काही ठराविक लोकांचे रिस्पॉन्सेस येतात आणि उरलेले किती ऐकतात आणि काय त्याचा अजून आपल्याला तेवढे रिस्पॉन्सेस कुठं बघायला मिळत नाहीत. पण असतील, ऐकत असतील, कारण बोलता बोलता बोलण्यातून ते आता आपल्याला ऐकायला मिळतं. चांगलं आहे, ठीक आहे. फक्त यामधली गोष्ट आता कंटाळवानाची सुरू झाली म्हणून सोडायची नाही. आपणही त्या ओव्या त्या ठिकाणी समोर ज्ञानेश्वरी ठेवून आपण जर बघायला लागलो तर शब्दार्थ जो आहे तो शब्दार्थ जरी कळायला लागेल आपल्याला. भावार्थ राहू दे, भावार्थ कळायला भावापर्यंत पोचावं लागतं ना. आणि पोचण्यासाठी अनुभवच लागतो. अनुभवाशिवाय भाव जागृत होत नाही. मग अनुभव जर नसेल कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचा तर आपल्याला काही कळत नाही. आपण अष्टांग योग कधी केलाच नाही ना. मग अष्टांग योग केला नसेल तर धारणा, ध्यान आणि समाधी या बाबतीचं आपल्याला काय समजणार आहे, तर काहीच नाही समजणार. मी वैयक्तिक कबूल करायला लागलोय बरं काय, मी इतरांच्याबद्दल बोलत नाही. कारण या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत कुंडलिनीच्या किंवा आसनांच्या किंवा जालंधर बंद, ओडियाना बंद, हे मी स्वतःच कधी लावले नाहीत. मग मी त्याच्यावर काय बोलतो. म्हणून माझा तो अधिकार नाही आहे. फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं आहे ते फक्त मी एक मेसेंजर म्हणून आपलं चालू आहे, आपलं बोलणं चालू आहे. आणि काल आपण 237 नंबरच्या ओवीपर्यंत चिंतन बघितलं होतं की नेमकी स्थिती कशी होती. आता त्या स्थितीचं वर्णन अजून पुढे चालू आहे बरं काय. आपल्याला 292पर्यंत कंटाळू करून चालणार नाही. आता 237ला आपण लागलेलो आहोत. ते अधवरवते अंकुचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. आता मूलवंदामुळे काय होतं बघा, अपान वायू वरच्या बाजूस रेटला जातो आणि त्याचवेळी कुंडलिनी वरच्या बाजूने येणाऱ्या, काय म्हणते, ऊर्ध्व शब्द वापरलाय बघा, वरच्या बाजूने येणाऱ्या प्राणवायूस खालच्या बाजूस म्हणजे तळवते एक शब्द आहे बघा, खालच्या बाजूस खेचत असतो. खाचे म्हणजे खेचतो. तो अपानवायू कुंडलिनी वरच्या बाजूने येणाऱ्या प्राणवायूस खाली खेचत असते. आणि मग प्राण आणि अपानवायूच्या मिलनामुळं तिथं मिलन होतं. काय म्हणताय, तया खेवा माझी. खेवा म्हणजे त्यांच्या मिलनामुळे आणि घर्षणामुळे, घर्षण पण होतात. 6 चक्रांचं काय होतं, पदर उरती, सारखे पदर तेवढे बाकी उरतात. म्हणजे त्या 6 चक्राचा भेद होतो. हा मुद्दा त्यातला आहे. कारण योगिक प्रक्रियेमध्ये ध्यान करताना सुद्धा मूलाधार चक्रापासून सहस्त्राधार चक्रापर्यंत ध्यानाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्यावरती ओम किंवा सोहमसारख्या शब्दांचा त्या ठिकाणी कल्पना करून त्याच्यावरती ध्यान करायला खूप योगिक आणि पातंजली योगशास्त्रामध्ये सुद्धा बघायला आपल्याला मिळतं की त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर हे वर्णन जे आहेत त्याबद्दल म्हणतात की 6 चक्राचे पदर उरती, म्हणजे चक्र सगळी विरळ व्हायला लागतात. विरळ होणंच गरजेचं आहे. आणि ज्यावेळी चक्रावर ध्यान केलं जातं त्यावेळी अधवृत्ती अंकुचे, ऊर्ध्व तळाते खाचे,
तया खेवा माझी चक्राचे पदरवृत्ती. काल आपण या ओवीपर्यंत विचार केलेला होता. आता 238 नंबरची ओवी बघा. एरवी तरी दोन्ही तेव्हाच मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती. ते तया ते म्हणे परोती, तुम्हीच काहीशी येतं. जरा माऊलीने कसे शब्द वापरले बघा. प्राण आणि अपान जे आहेत ते दोन्ही म्हणले ना, तरी दोन्ही तेव्हाच मिळती. या दोन्ही वायूंची भेट या आधीच झालेली असते. पण झोपमोड झालेली, जागी झालेली कुंडलिनी आहे ना, कुंडलिनी परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती. झोपमोड झालेली शब्द वापरलाय बघा तिथं. कुंडलिनी झोपमोड झालेली काही क्षण अडकलेलीच असते. काही क्षण त्या ठिकाणी नावेक दुश्चित होती, काही क्षण अडकलेली असते आणि ती त्यांना म्हणते बाजूला व्हा, तुमचं इथं काय काम आहे. कुणाला म्हणते? प्राण आणि अपानला. बघा एका अशा काल्पनिक संवाद तयार कसे करावेत हे माऊलींच्याकडनं शिकण्यासारखं आहे. कुणाकुणाचा संवाद आहे हा? ती कुंडलिनी प्राण आणि अपान वायूशी बोलते, तुमचं इथं काय काम आहे म्हणून. म्हणून म्हटलेलं आहे प्राण आणि अपान या दोन्ही वायूंची भेट अगोदर झालेली होती. पण ती कुंडलिनी आता झोपमोड झाली आहे ना, तिची जागृत झालेली आहे, ती अडकलेली असते आणि ती त्यांना म्हणते तुमचं काय काम आहे. ऐके पार्थिव धातू आगवी, आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसुनिया. आता ऐके, ऐके म्हणजे अर्जुनाला भगवंत म्हणतात पृथ्वी तत्वापासून. पार्थिव म्हणजे जड. पार्थिव शब्दाचा अर्थ खरा शब्दशः अर्थ, लिटरली अर्थ जड आहे पार्थिव. तर पार्थिवलाच पृथ्वी म्हणतात. पार्थिव धातू आगवी म्हणजे पृथ्वीपासून निर्माण झालेल्या सर्व धातूंना काय होते? ती आरोगिता. आरोगिता म्हणजे खाते. सर्व धातूंना खात असताना कुंडलिनी काही शिल्लक ठेवत नाही, काहीही नुरवी, तिथं काही शिल्लक ठेवत नाही. आणि त्याआधी पाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या धातूंना तिने चाटून पुसून स्वच्छ केलेले असते. आरोगिता काही नुरवी आणि आपाते. आपाते म्हणजे पाण्यापासून उत्पन्न होणारे. तव ठेवी, त्याआधी तव ठेवी पुसूनिया, चाटून पुसून खाल्लेलं असतं. ऐशी दोन्ही भूते खाय, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊन राहे सुषुप्नेपाशी. आता तिसऱ्या नाडीचा एका विचार सांगितलाय बघा. अशा प्रकारे दोन्ही भूते काय, दोन भूत कुठली? वरच्या ओवीत सांगितलेली. पार्थिव एक शब्द वापरला पृथ्वी आणि आप शब्द वापरला पाणी. 5 भूता महाभूतामधले 2 भूत ती खाऊन टाकते, 2 महाभूतांना खाऊन टाकते आणि पूर्ण संपल्यानंतर धाये, धाये म्हणजे तृप्त होते बरं का, पूर्ण संपवल्यानंतर. आणि मग थोडी शांत होऊन मध्य नाडीजवळ म्हणजे सुषुप्नेजवळ गप्प राहते. आता आपला रेग्युलरचा प्रवास कसा असतो? त्या दोन्ही नाडींचा चालू आहे, इडा आणि पिंगळा. सुषुप्नीत आपला तो वायू जात नाही. आणि ही परिस्थिती इथं सांगितलेली आहे. ती कुंडलिनी जी आहे ना, ती सुषुप्न नाडीजवळ होऊन गप्प होते. ऐशी दोन्ही भूते खाये, त्यावेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊन राहे सुषुप्नेपाशी. तेत तृप्तीचिनी संतोषे, गरजी वर्मी मुखे, ते तियेचिनी पियेशी प्राणुजिये. फार सुंदर वर्णन. पण तृप्तीमुळे काय झाले असते? तृप्तीचिनी संतोषे. संतोष म्हणजे समाधान. समाधानामुळे कुंडली काय करते? गरजे वर्मी मुखे शब्द वापरलेला आहे. वमी, गरजे वमी मुखे. वमम म्हणजे ओकणे, वम म्हणजे ओकणे. तोंडातून जी गरळ, मुखातून जी गरळ ओकते, गरळ जी वमी मुखे, ती काय करते? तेने तियेचिनी पियुषे, पियुष शब्द वापरला अमृतासाठी. प्राणू जी, त्यावेळी प्राणवायू त्याच्यावर जगतो. अगोदर परिस्थिती काय झालेली आहे? हाडातला सगळा रस तिने शोषून घेतला आहे. मग तो साधक घाबरायला लागतो, त्याचा मृत्यू जवळ आलाय का काय वाटायला लागतोय. पण इथं काय म्हणतात बघा, तृप्तीमुळे समाधान पावलेली कुंडलिनी जी आहे ती मध्य नाडीच्या तोंडाजवळ म्हणजे सुषुप्नेजवळ स्वस्थ पडून राहते. त्यावेळी तिच्या मुखातून जी ओकलं जाणारी जी गरळ आहे ना, म्हणजे ते विष वाटतंय आपल्याला, तर ते विष नसून अमृत असतं, पियुष असतं. आणि तिने त्या अमृताचे सेवन केल्यामुळे प्राणवायू जगतो. तो अग्नी आतून निघे, परिसवाय निवूची लागे, तेवेळी कसू बांधी ती अंगे सांडीला पुढती. तो अग्नी जो आहे ना, गरळ रूपी अग्नी कुंडलिनीच्या मुखातून बाहेर पडतो, आतून निघे.
परी सबाह्य निवोची लागे, पण तोच अग्नी साधकाचे सर्व शरीर आतून बाहेर शांत करतो, निववितो. निववूची लागे, वास्तविक अग्नी आणि निववणे दोन्ही शब्द एकत्र जुळतात का बघा, पण नाही जुळत, एकमेकाच्या विरोधातील शब्द आहे. अग्नी म्हणजे तापवणे, अग्नी म्हणजे निववणे नाही. पण इथं माऊलीने कसं केलं, सबाह्य निवूची लागे, तो अग्नीचे साधकाचे सर्व शरीर, सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून शांत करतो. त्यामुळे तेवेळी कसू बाधिती अंगे साडीला पुढती, त्यावेळे त्याच्या शरीरातून गेलेली सर्व ताकद पूर्वीसारखी पुन्हा येते. अगोदर मरतो असं वाटत होतं ना, त्याचा प्राण असा गुंतून राहिलेला असतो, अडकलेला असतो. अपान वायूची इकडं तिकडे जी झालेली धावपळ चालू असते, या सगळ्या क्रियेमध्ये किती त्रास साधकाला झाला असेल. पण इथं आता माऊली सांगतात की जो अग्नी गरळ रूपानं उकलेला असतो तो सबाह्य म्हणजे शरीराला आतून बाहेरला शांत करण्याचं काम करतो. आणि त्यामुळं शरीरातून गेलेली जी शक्ती असते, ऊर्जा, ती पुन्हा यायला लागली की काय असं आणि येते. मार्ग मोडी ती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. मग सर्व नाड्यांचे काय होतात, मोडी ती नाडीचे मार्ग, म्हणजे सर्व नाड्याचे मार्ग बदलल्यामुळे त्या नाड्यातून पूर्वी वाहणाऱ्या वायूचे 9 प्रकार सुद्धा संपतात. नवविधपण वायूचे. साहजिकच शरीराचे गुणधर्मही पूर्वीसारखे राहत नाहीत. पूर्वी जसं शरीर दिसत होतं तसं दिसत नाही. त्याचे गुणधर्म जाय म्हणून शरीराचे धर्म नाही, शरीराचे धर्म जातात. कारण इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्राचे. बघा वर्णन केलंय. शब्द आपल्याला बरेच वेळा माहीत नाहीत, पण ज्याने योगिक प्रक्रिया काही करतात, म्हणजे प्राणायामाचं कुणाकडून तर ते शिकून आलेलं, तर त्यांना इडा पिंगळा हे शब्द माहिती आहेत. हे नाडीची काल्पनिक नावं आहेत किंवा ती अस्तित्वात आहेत असं योगिक शास्त्र सांगतं आपल्याला. त्यामुळं इडा नाडी आणि पिंगळा नाड्या एकरूप होतात. इडेलाच चंद्रनाडी म्हणतात आणि पिंगळा नाडीलाच सूर्यनाडी म्हणतात. ह्या दोन्ही नाड्या म्हणजे डावी नाकपुडीतून जाणारा जो वायू वरखाली ही चंद्रनाडी आहे आणि उजवी नाकपुडी ही सूर्यनाडी आहे, त्याला पिंगळा नाडी म्हणतात. चंद्रनाडी म्हणजे इडा आणि सूर्यनाडी म्हणजे पिंगळा, असे 2 शब्द वापरले जातात. त्यासाठी इडा म्हणजे डावी नाकपुडी आणि उजवी नागपुडीला पिंगळा असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्या नाड्या एकरूप होतात आणि गाठी तिन्ही सुटती. लिंगस्थानी स्वाधिष्ठान चक्राजवळ असलेली ब्रह्मग्रंथी, बघा लिंगस्थानी म्हणजे मूलाधार चक्राच्या वरती स्वाधिष्ठान चक्र असलेली ब्रह्मग्रंथी, बिंबीजवळ म्हणजे मणिपूर चक्राजवळ असलेली विष्णू ग्रंथी आणि हृदयाजवळ असणारी अनाथ चक्राजवळ असलेली रुद्रग्रंथी, अशा 3 ग्रंथी सुटतात. माऊलीने फक्त सांगितले गाठी तिन्ही सुटती. आणि जनरली आपण म्हणतो चिंदंती सर्व संशया म्हणतात आणि भेदंती हृदयग्रंथी. श्रुतीचं एक वाक्य उपनिषदामधलं आपण बरेच वेळा घेतलेलं आहे. हृदयग्रंथीची म्हणजे गाठ तिथनं सुलवण्याचं काम ती कुंडलिनीच्या द्वारे होत असतं. त्यामुळे इडा आणि पिंगळा एकरूप होतात आणि स्वाधिष्ठान चक्राजवळ असलेली एक पहिली ग्रंथी त्याला ब्रह्मग्रंथी म्हणलेला आहे. दुसरी असते मणिपूर चक्र, ते बिंबीजवळ असतं. त्या बिंबीजवळ असणाऱ्या चक्राजवळ असणारी विष्णू ग्रंथी असते. आणि हृदयाजवळ वरच्या डाव्या बाजूला आपल्या छातीच्या अनाथ चक्र असतं, त्या अनाथ चक्राजवळ असते रुद्रग्रंथी. तिन्ही नावं भगवान विष्णू महेशांचीच नावं दिलेली आहेत. ब्रह्मा विष्णू महेश तिन्हींची नावं दिलेली आहेत. पहिली ब्रह्मग्रंथी, दुसरी विष्णू ग्रंथी आणि तिसरी रुद्रग्रंथी. हृदयाजवळ जे अनाथ आहे, अनाथ चक्र, त्या अनाथ चक्रावर असणारी जी आहे ती हृदय व रुद्रग्रंथी आहे. अशा तिन्ही ग्रंथींचा गाठी तिन्ही सुटती म्हणलेला आहे. आणि इथं म्हणतात बघा, हे गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ. माऊलींचा एक अभंग आहे गाथेमधलं गुरूंच्या बद्दलचा. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. मुद्दा इथं फार महत्वाचा तो इथं आला म्हणून आपण आता विचारात घ्यायचा आहे. कोण सोडवत आहे? गुरु सोडवी गाठ लिंग देहाची. हिथं कुणामुळे घ्यायला किती योगिक प्रक्रिया आपण करायला लागलोय बघा.
म्हणजे योगिक प्रक्रियेचा अभ्यास चाललाय. माऊली सांगायला लागलेत की जर ह्या मार्गाने जर तुम्हाला जायचं असेल तर एवढ्या त्रासातून जायला पाहिजे. आणि इकडं गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंगदेहाची. सद्गुरू मात्र ही या लिंगदेहाची गाठ तात्काळ सोडवून टाकतात आणि लिंगदेह रिकामा करतात. खरं जे साध्य आहे आपल्या परमार्थ क्षेत्रामधलं ते लिंगदेहाची गाठ सुटणं, त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. ते 17 तत्वाचा जो देह आहे सूक्ष्मदेह, त्यालाच लिंगदेह शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून इथं तिन्ही गाठी तिन्ही सुटती साई पदर फुटती. नुसतं एवढंच होत नाही बरं काय, तिन्ही गाठी सुटतात. आणखीन एक अर्थ आपण त्यातून घेऊ शकतोय बघा. तीन गाठी कशा कशाच्या असतात. मुळात जी गाठ आहे ना त्या 3 गुणांची गाठ आहे. 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण असतो आणि 3 गुणामध्ये आपण अडकून राहिलेला असतो, त्याची गाठ असते. एक गाठ आहे या ग्रंथींची, दुसरी गाठ आहे गुणांची, 3 गुणांची. 3 ग्रंथी सुटल्या की 3 गुणांचा प्रभाव सुद्धा संपतो. आणि प्रभाव संपला की त्यामध्ये जन्म मृत्यूचं असलेलं बंधन जे आहे ते संपून जातं. आणि त्यामुळे म्हणतात साई पदर फुटती चक्राचे. आणि म्हणून 6 चक्राचं पदर सुद्धा सुटून जातात. 6 चक्र म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर. मूलाधार म्हणजे गुदस्थानी असलेलं मूलाधार, त्याच्यावर असलेलं स्वाधिष्ठान, नंतर मणिपूर चक्राचं वर्णन केलेलं आहे. जे चक्र बिंबीजवळ असतं मणिपूर. अनाहत चक्र जे आहे ते हृदयाजवळ असतं. नंतर कंठाजवळ एक असतं विशुद्ध चक्र. आणि आज्ञाचक्र जे असतं ते भुवयाच्या मध्यभागी कपाळावरती मध्ये स्थान त्याचं योगानं दर्शवलेलं आहे. आणि 7वं चक्र सुद्धा म्हणतात की ज्याला काय म्हणतात सहस्त्रधार चक्र, जे टाळूमध्ये आहे, ज्याचाही वर्णन केलं जातं. इथं सांगितलं माऊलींनी 6 चक्रांचा भेद म्हणजे पदर जो आहे ते पदर सुटतात. अगोदरच ते पदर पातळ झाले होते. मागच्या ओवीमध्ये आपण बघितलेले आहेत बघा की त्याच्यामुळे काय होतात की ते पदर अगोदरच पातळ झालेले असतात 6 चक्राचे. त्यामुळे 6 चक्राचं पदर सुद्धा आता निघून जातात. दुसरी गोष्ट 3 गाठी सुटतात, ग्रंथी सुटतात. आणि 3 ग्रंथी म्हणजे हृदय ग्रंथी आहे, रुद्र ग्रंथी आहे आणि विष्णू ग्रंथी, ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी. ह्या तिन्हींनाच शब्द वापरलेला आहे. 3 गाठी ग्रंथी सुटतात. आणि 3 ग्रंथीमध्ये अडकलेला जीव जो असतो तो अनेक जन्मात संसारच भोगत असतो. आणि असा संसार भोगणारा जो जीव आहे तो त्यातून मुक्ततेचा अनुभव घेतो. जसं एखाद्या बाटलीमध्ये भूत ठेवलेलं असतं, त्या भूताला बाहेर पडायला जमतच नाही. आणि त्यामुळं त्याला जन्म जे आहे ती किंवा जी मुक्तीचा अनुभव आहे जसा मिळत नाही. पूर्वी म्हणायचीत ना बाटलीमध्ये भूताला कोंडून ठेवलेलं असतं, तसं जीवाला या आतमध्ये कोंडलेला जीव आहे या ग्रंथींच्या मध्ये, हा कोंडलेला जीव त्यातून बाहेर पडतो. आणखीन एक अर्थ ज्ञानेश्वर माऊलींच्या या बोलण्यावरून आपल्या लक्षात येतो की आपल्यावर असणारे रजतम सत्वाचा जो प्रभाव आहे ह्या सुद्धा तिन्ही गाठीच आहेत. जोपर्यंत आपण गुणात असतो तोपर्यंत आपण बंधनामध्ये असतो. आणि बंधन सुटायला कारण गुणांचे प्रभावातूनच आपण बाहेर पडायला लागेल. मग सुरुवात असते तमोगुणाला खाली ठेवावं, नंतर रजोगुणाला खाली ठेवावं आणि सतत सत्वात राहण्याचा विचार करावा. पण सत्वगुणसुद्धा आपल्याला पूर्ण मुक्तीचा अनुभव देत नाही, फक्त परोक्ष ज्ञानापर्यंत घेऊन जातो. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा सत्वातून सुद्धा तो साधक बाहेर पडतो आणि सत्वगुणाचे जे गुण आहेत ते गुणसुद्धा बाजूला सारतो किंवा त्या सत्वगुणाच्या प्रभावाखालून बाहेर पडतो, त्यावेळी पुढे वर्णन केले 14व्या अध्यायामध्ये गुणातीतांची लक्षणं सांगितलेली आहेत. तर तो गुणातीत असतो कसा वगैरे वगैरे. तर ते गुणातीत होणं, या तिन्हीच्या प्रभावातून बाहेर पडलो आपण की आपण गुणातीत होतो. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ओवी बघितली आहे, तू गुणत्रया ते अव्हेरी मी माझे ऐशेने करी एक आत्मसुख अंतरी विसंबे जनी, अशी माऊलींची सुंदर ओवी आहे. त्या ओवीचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला तू गुणत्रया ते अव्हेरी, अरे बाबा तू या 3 गुणातून बाहेर पड. मग प्रयत्नानं बाहेर पडणं एक गोष्ट, साधनेनं, नामानं, गुरुपदेश,
तत्वचिंतन, अहम ब्रह्मास्मीचं अनुसंधान, या सगळ्या गोष्टी या तिन्ही गुणातून, तिन्ही ग्रंथीतून बाहेर पडण्यासाठी उपयोगाला येतात. परंतु ज्यांच्यावरती सद्गुरूंची कृपा होते, ईश्वरांची कृपा होते, त्यावेळी त्या साधकाला हे सहज साध्य होतं. आणि त्यामुळे त्याच्याकडून कधी हे गुणाचा प्रभाव कमी झाला किंवा ग्रंथीचं भेदन कधी झालं हे त्याचं सुद्धा त्याला कळत नाही. त्याचा अनुभव त्याचा तो अनुभव घेत असतो. तर अशा पद्धतीनं इडा आणि पिंगळा या दोन शब्दांचा वापर इथे एक पारिभाषिक शब्द आहे. आणि सुषुप्ना नाडी जी मधली आहे, या तिन्ही नाडी आहेत. तर इडा पिंगळा एकवटतात आणि सगळ्या ज्या तीन ग्रंथी आहेत, जी लिंगस्थानाजवळ असणारी ब्रह्मग्रंथी आहे, बेंबीजवळ असणारी विष्णू ग्रंथी आहे आणि हृदयाजवळ असणारी जी रुद्र ग्रंथी आहे, म्हणजे स्वादिष्टान चक्राजवळ, मणिपूर चक्राजवळ आणि अनाथ चक्राजवळ असणाऱ्या ग्रंथींचा भेदन होतं. आणि भेदन झालं की त्या साधकाला मुक्तीचा अनुभव यायला लागतो. आपण जगच आहोत आणि जगात मी आहे आणि माझ्या सगळं जग सामावून आलेलं आहे. त्यामुळं जन्ममृत्यूचं जे बंधन आहे ते बंधन नाहीसं होतं आणि साई चक्राचे पदरसुद्धा सुटायला लागतात. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साई पदर फुटती चक्राचे हे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पी जो अनुमानू, तो वातीवरी पवनो गिवसितान दिशे. म्हणजे डावी आणि उजवी नाकपुडी ज्याला आपण मगापासून बोललो ना, त्या म्हणल्याला त्याला काय सोडल्या जाणाऱ्या श्वासास एकाला चंद्रनाडी म्हणतात, एकाला सूर्यनाडी म्हणतात. म्हणून इथं म्हणतात शशी आणि भानू. शशी म्हणजे चंद्र आणि भानू म्हणजे सूर्य. तर चंद्र आणि सूर्य अशी काल्पनिक नावे त्या नाड्यांना, नाकपुड्यांना दिलेली आहेत. त्यामुळे काय होतं, ऐसे कल्पिले जो अनुमान म्हणजे काल्पनिक नाव आहे, तो वातीवरी पवनू गिवसितानं दिशे. त्या प्राणवायूची गती इतकी संत, इतकी शांत होते की बाहेर पडणाऱ्या प्राणवायूकडे कापसाची वात धरली तर वातसुद्धा हलत नाही. म्हणजे प्राणवायूचा स्पर्श त्याला जाणवत नाही. समजा नाकपुडीजवळ एक बारीक अशी कापसाची वात धरली तर वास्तविक हलायला पाहिजे, इतकी ती नाजूक असते. तर थोडा जरी वायू चालू असला तरी हलायला पाहिजे, तर ती हलत नाही अशी स्थिती होते. केवढा मंदगतीनं श्वासोच्छवास चालू असेल बघा त्या योग्याचा. आणि इतका श्वासोच्छवास जर मंदगतीने चालू असेल तर त्यानं प्राणावरचा प्राणजय ज्याला आपण म्हणतो, तो प्राणजय प्राप्त केलेला असतो. आणि ज्यानं प्राणजय प्राप्त केला त्याला मनाला आवरायसाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत. आपण कालच बघितलेलं आहे, मन हे प्राणवायूचा घोडा वापरूनच धावत असतं. त्याला स्वतःला पाय नाहीत बरं काय, पण ते पाय कोणाचं वापरते माहिती आहे का? प्राणवायूचे पाय वापरतं. आणि त्यामुळं या पंचप्राणावर स्वार होऊन हे मन स्वैरपणाने धावत असतं. हे धावणं इथं म्हणून सांगितलेलं आहे. तर इडा आणि पिंगळा नाड्या ज्या आहेत, म्हणजे चंद्र आणि सूर्य नाड्या ज्या आहेत, त्यांना काल्पनिक नावं जी दिलेली आहेत, त्यांची प्राणवायूची गती इतकी शांत होते की तो वातीवरी पवनू गिवसिता न. गिवसिता शब्दाचा अर्थ आहे जाणवत सुद्धा नाही. पवनू म्हणजे काय, वारा. तो हलणारा वारा जो आहे ना नागपुडीतून येणारा, तो आता आपल्याला बघितलं तर आपल्या वाती अशा हलतील एकदम, इतका वारा आपल्या नागपुडीतून येत असतो. कारण श्वास आपला मंद नसतो. योग्यांचा श्वास मंद असतो आणि ज्यांचा श्वास संत सावकाश चालू असतो त्याचं आयुष्यवृद्धीसुद्धा होते, आयुष्य वाढतं. त्याचा विचार सांगितलेला आहे. त्यासाठी उदाहरण दोन प्राण्यांची देतात बघा, कासवाचं आणि हत्तीचं. इतकं शांतपणे, इतक्या उशिरात ते श्वास घेतात आणि इतक्या शांतपणे सोडतात. त्यामुळं त्यांचं आयुष्य 200-200, 300-300 वर्षाचं असतं, कासवाचं आणि हत्तीचं. माणसाला पण अशा योगिक प्रक्रियेच्या द्वारे जर कुणाकडून मार्गदर्शकांकडून जर शिकून घेतलं तर त्यालासुद्धा आपला प्राणवायू शांत करता येतो. एक मुद्दा योगिक प्रक्रियेचा. दुसरा मुद्दा बघा, हाच जो प्राणवायू आहे याचं संतपणा जो आहे, शांतपणा जो आहे, जर आपण नामाकडे लक्ष देऊन नाम वैखरीनं घेणं आणि कानानं त्याचं श्रवण करणं, यावेळी श्वासाकडलं लक्ष निघून जातं आणि त्यामुळे आपण श्वास लागला तर घेतो आणि ज्यावेळी आवश्यक असेल तेव्हा सोडतो. आपल्याला माहिती नसतं बरं काय. हे कुणामुळं, नामाच्या अनुसंधानामुळे होऊ शकतं. आणि हे आपण अनुभव घेऊ शकता.
हा जरी कुंडलिनीचा अनुभव आम्हाला येणार नसला, पण कुंडलिनी सारखा अनुभव जर यावा असं वाटत असेल तर नाम जर शांतपणे जर आपण चालू केलो, नामामध्ये गडबड चालत नाही बरं का. गडबडीनं घेतलेलं नाम प्राणवायूचं चलनवलन वेगानं वाढवतं आणि परत प्राणवायू जर वेगानं वाढायला लागला तर मन सुद्धा त्याच पद्धतीनं धावायला चालू करतं. मग मनाला थांबवता येत नाही. म्हणून हळूवार त्या नामाचा अभ्यास करावा. श्रीराम, जय राम, जय जय राम. एक एक गोष्ट जणू काय त्यातल्या कणाकणानं आपण काहीतरी खायला लागलोय, काहीतरी चोखायला लागलोय, त्याचा रस घ्यायला लागलोय, अशा भावनेनं आपण नाम घेतलं पाहिजे. आणि ते नाम घेताना नामाच्या शब्दाकडे पूर्ण मनातलं लक्ष. दुसरं, जो आपण शब्द उच्चारतो तो नाम स्पष्टपणे वैखरीनं शांतपणे घेणं. आणि तिसरी गोष्ट आहे ती घेतलेलं नाम मी काळजीपूर्वक ऐकलं का हे ऐकण्याकडे लक्ष देणे. म्हणजे तिन्ही एकाच वेळी चालू राहतात बघा बरं का. म्हणजे मनानं आपण त्या शब्दावर असतो, वैखरीनं त्याचे उच्चार चालू असतात आणि कानानं त्याचं श्रवण चालू असतं. आणि ज्यावेळी हे तीन गोष्टी, ही तीन इंद्रिय गुंतून राहिली तर आपल्याला शांतीचा अनुभव येतो. प्रक्रिया अवघड नाही. आणि या अनुभवातल्या गोष्टी आपण चर्चेत आता घ्यायला लागलोय. कुंडलिनीचा आणि इडा पिंगळेचा आपल्याला आणि सुषुप्तीचा अनुभव नाही. चक्र कुठं कुठं आहे त्याच्यावरती ध्यान करायला आमच्या सद्गुरूंनी पण आम्हाला शिकवलं नाही. म्हणजे शिकवलं नाही म्हणजे त्यांना वाटते काहीतरी करू द्यात असं नव्हे, त्याची गरज नाही म्हणून. मग का गरज नाही तर त्यांनी दिलेली साधना ही अशी आहे नामाची. या नामाच्या साधनेवरती आपण ही आपली ज्ञानेंद्रिय जर कामाला लावली तर ज्ञानेंद्रियांची हालचाल कमी होते. त्यामुळं कर्मेंद्रिय गप्प होतात, गप्प बसतात. आणि गप्प बसलीत की आपल्या शरीराच्या हालचाली कमी होतात. आणि जो आतमध्ये प्रशांत आत्मा शब्द जो वापरला आहे ती प्रशांत शांततेचा, गाढ शांतीचा अनुभव आपल्याला नामामध्ये येतो. जो हा योगी या ग्रंथींचं भेदन करून घ्यायला लागलाय, तेच ग्रंथी, तेच भेदन नामामुळं सुद्धा ग्रंथीचा भेद होतो. वैराग्य, कडक वैराग्यामुळं भेद होतो. हेच वर्णन पुढे चालू आहे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनो दिवसिता न दिसे. आता फक्त आपण अर्थच बघायला लागलोय. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला अर्थ कळावेत म्हणून चाललंय. आत त्याच्या खोलामध्ये जायची वक्त्याची शक्ती नाही आणि श्रोते असतील का माहिती नाही. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तो ही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी शब्द वापरला बघा. बुद्धीची पुळिका विरे. पुळिका शब्दाचा अर्थ आहे जाणीव जी असते ना, ती जाणीव सगळी विरे म्हणजे शांत होती. म्हणजे वृत्ती ज्ञानाकडला जो असणारा जो ओढा आहे जो आहे ना तो थांबतो आणि विरतो म्हणजे कुठं जातो तर आत असणाऱ्या चैतन्याशी एकरूप होतो. म्हणजे बुद्धीचं जाणीवेचं केंद्र उद्ध्वस्त होतं त्यामुळं. आणि बुद्धीची स्वतंत्र जाणीव म्हणजे वृत्तीज्ञान. या वृत्तीज्ञानाचा ओढा जो प्रपंचाकडे आणि विषय सुखाकडे आहे, त्याच्या चिंतनाकडे आहे, त्याच्या स्मृतीकडे आहे. भोगांच्या स्मृती माझी वृत्ती चाळवतात आणि म्हणून भोगाच्या स्मृतीमध्ये अडकायचं नाही. तर इथं तेच वर्णन आहे की त्या वृत्ती ज्ञानाकडील ओढा जो आहे तो थांबतो आणि विरतो. बुद्धीची पुळिका विरे. पुळिका म्हणजे जाणीव, विरे आणि विरते म्हणजे कुठं जाते तर ती चैतन्याशी एकरूप होते. आणखीन एक ओवी माऊलींचा आपण विचार करतो. जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी, ज्यांचा अहंकार आत्मरूपाशी एकरूप होतो. इथं म्हणतात बुद्धीची जाणीव जी आहे ती बुद्धीची जाणीव सुद्धा आत्मस्वरूपाशी एकरूप होते. परिमळू घाणी उरे, म्हणजे नाकाची सुगंध ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती कुंडलिनी शक्तीशी एकरूप होऊन काय होते, तो ही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. कुंडलिनी शक्तीशी ती उरलेली क्षमता जी आहे ती एकरूप होऊन मध्यमा म्हणजे सुषुप्तीतून म्हणजे मध्य नाडीतून प्रवाहित होते. नाकाची सुगंध ग्रहण करण्याची उरलेली क्षमता सुद्धा नाहीशी होते. मुद्दा हा आहे बघा.
ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीच आपोआप शांत होतात. अगदी थोडक्यात त्या ओवीचा अर्थ आहे. आणि ह्या वृत्ती शांत होण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याकडं असणाऱ्या सद्गुरूंच्या कृपेनं जर नाम मुरलं असेल तर त्या नामातून येणाऱ्या अनुभवामध्ये सुद्धा या प्रक्रियेची अनुभूती आपल्याला येऊ शकते. नाम जर मनापासून घेत असू तर, नामासाठीच बसत असू आपण तर. नाम कुणासाठी घ्यावं? नामासाठी घ्यावं. आपण काय करतोय? सद्गुरूंनी सांगितले म्हणजे सद्गुरूसाठी घेतो. भगवंताची कृपा व्हावी म्हणजे माझ्यावरती कृपा व्हावी आणि माझं सगळं व्यवस्थित चाललं तर संसाराच्या दुरुस्तीसाठी मी नाम घेतो. कदाचित माझे काही रोग आहेत मग ते रोग सुद्धा थोडेसे कमी होतील म्हणून मी नाम घेतो. जे नाम हे नामाला आपण इतकं कमी लेखलेलं आहे की त्याचा वापर, त्या साधनेचा वापर अगदी फालतू गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण करून घेतो. म्हणून नामासाठी नाम घेणं हे त्याचं खरं मूल्य समजणं आहे. मुळातच ते अमूल्य आहे, पण ते अमूल्यता जे आहे त्याचं मौल्यवान आणि ते अत्यंत प्रेशियस आहे हे समजायसाठी सुद्धा नामासाठीच नाम घ्यावं लागेल. मग कळेल त्याचं मूल्य किती आहे ते. म्हणून इथं म्हणतात बुद्धीची पुळिका विरे परिमळो गाणे उरे त्यो ही शक्ती सवे संचरे मध्यमी माझी. मध्यमी माझी म्हणजे सुषुप्ना नाडीमध्ये ती एकरूप होते. तो वरली कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडूनी मिळे शक्तिमुखी. मग काय होतं बघा, तो वरली कडोनी ढाळे. आता इथं काय वर्णन केलंय बघा. कुंडलिनी योगानुसार मस्तकाची पोकळी असते ना, त्यात म्हणे हजारो पाकळ्या असलेलं कमळ ते चंद्रामृताच्या तळ्यात वाढत असतं असं मानलेलं आहे. म्हणजे जिथं मस्तक आहे त्या ठिकाणी सहस्त्रधार चक्र अशा कमळाच्या पाकळ्या आहेत म्हणून. आणि हे सहस्त्राधार चक्र वाढतं कुठं माहिती आहे काय? तिथं म्हणे चंद्रामृताचं तळं आहे. फार योगिक प्रक्रिया आहेत. आणखीन एका महाराजांच्याकडून मी ऐकलं होतं की आपण सहस्त्रधार चक्रावरती जर ध्यान करायला लागलो म्हणजे आज्ञाचक्रावरती किंवा सहस्त्रधार आज्ञाचक्र, तर त्यावेळी तिथं असणारा एक अमृताचा एक बिंदू किंवा अमृताचं केंद्र आहे. जेव्हा आपण ते ध्यान करायला लागतो त्यावेळी त्या ध्यानाच्या द्वारे आपल्याला एक प्रगाढ शांतीचा आणि विशेष करून आपली जी शारीरिक जी ठेवण आहे ती शारीरिक ठेवणसुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम ते चंद्रामृताचं तळं कळत असतं. त्यातलं जे अमृत आपल्याला प्यायला मिळतं. आणि म्हणून त्यावरती त्या महात्म्याने मला बोलता बोललेल्या ज्या गोष्टी आहेत वास्तविक त्या योगाच्या प्रक्रिया आहेत. म्हणून इथं म्हणलेलं आहे वरली कडोनी ढाळे. त्यावेळी वरच्या बाजूस म्हणजे मस्तकामध्ये चंद्रामृताच्या तळ्याला धक्का लागतो. ढाळे चंद्रामृताचे तळे. वरच्या बाजूस असलेल्या त्या चंद्रामृताच्या तळ्याला काय करतो? हळूहळू म्हणजे ढाळे शब्द वापरला, तळ्याला धक्का लावून एका बाजूला हळूहळू कलंडतं. ते तळं कलंडतं आणि कुंडलिनीच्या मुखात अमृत टिपकू लागतं. कसं केलंय? कानवडूनी मिळे. कानवडूनी शब्दाचा अर्थ आहे हळूहळू आणि मिळे म्हणजे कलंडतं. कानवडूनी मिळे शक्तिमुखी. शक्तिमुख म्हणजे कुंडलिनीचं मुख. त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये त्या अमृताच्या तळातले काही थेंब पडायला सुरुवात होतात. केव्हा? हे असं सहस्त्रधार चक्रातलं जे चंद्राचं तळं आहे त्या पोकळीमध्ये, मस्तकाच्या पोकळीमध्ये किती चमत्कारिक माणसाचं शरीर आहे आपल्या लक्षात यावं लागेल. म्हणून ज्यावेळी आपल्या शरीराचा पूर्ण अभ्यास आपला होतो त्यावेळी आपल्याला ब्रह्मांडाचा अभ्यास केल्याचं फळ प्राप्त होतं. कारण जे पिंडात असतं तेच ब्रह्मांडात असतं अशी उक्ती पण आहे. उक्तीचा अर्थ असा आहे ज्यानं स्वतःला समजावून घेतलं त्याला ब्रह्म समजलं. ब्रह्मांड शब्दाचा अर्थ आहे, आपण घेऊया, ब्रह्मांड म्हणजे जरा परिच्छिन्न शब्द आहे, ब्रह्म हा व्यापक शब्द आहे. पण तरीसुद्धा पिंड हा परिच्छिन्न शब्द आहे. पण जर आपण पिंड म्हणजे मी जर मला माझ्या स्वला मी जर मला समजून घेतलं, माझं ज्ञान मला जर झालं तर जगाचं ज्ञान व्हायला वेळ लागत नाही.
किंवा जगाचं ज्ञान झाल्यासारखं होतं. याला म्हणतात ब्रह्मांडाचं ज्ञान होणं पिंडाच्या ज्ञानाबरोबर. मस्तकामध्ये तळं आहे, असंच तळं ब्रह्मांडामध्ये सुद्धा असणार आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जे जे अवयव आपले आहेत, वृत्ती जशा आहेत माझ्या पिंडाच्या, तशा ब्रह्मांडाच्या विराट पुरुषाच्या सुद्धा वृत्त्या आहेत. त्याच्याशी जेव्हा आपण एकरूप होतो ना, तेव्हा त्यांची सुखदुःख आणि त्यांच्यातल्या हालचाली आपल्याला समजू लागतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण जगाशी एकरूप झालो की समोरच्या माणसाचं दुःख मला कळायला लागतं. एखादा पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, माणूस आहे, त्याला होणाऱ्या वेदना हे मी त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं मलाही जाणवू लागतात. हे कशामुळे होतं तर हा देह स्वतंत्र शिल्लक राहत नाही, म्हणून इथं म्हणलं आहे चंद्रामृताच्या तळाच्याद्वारे ह्या गोष्टी शक्य होतात. वेळ संपलेली आहे. आपण पुन्हा याच्यावरती गप्पा मारूया. मला यातलं कळत नाही असं मी कबूल केलं आहे अगोदर सुरुवातीला, बरं काय. आपणही याच्यावर खूप चिंतन करावं. आणखीन कुणाकडं तरी मार्गदर्शन ज्याकडून जर जिज्ञासा असेल या कुंडलिनीबद्दल, तर अनेक पुस्तकातून आणि शास्त्राकडून माणसांच्याकडून समजावून घ्यावं. आता फक्त कुंडलिनीवर आधारित असणारे ग्रंथ शिल्लक आहेत, सांगणारे कोण शिल्लक दिसत नाहीत. असतील आपल्या संपर्कात कोणतरी तर त्यांच्याकडून अधिक समजावून घ्यावं. मला जेवढंच त्याबद्दल सांगता येतं आहे तेवढंच ज्ञानेश्वरी माऊली आपल्याला जसं सुचवतात त्या पद्धतीनं आपण चर्चा करायला लागलो आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका